लालू स्ट्राईकला आहे. अशुराम ज्याने पहिल्या मॅच मध्ये 23 धावांची एक निर्णायक खेळी केली होती आपल्या संघासाठी महत्वाची. स्टार्ट करूया सामन्याला. 2:48 5 ओव्हरची मॅच आहे. सेकंड सेमीफायनल त्यानंतर फायनल. पहिला चेंडू अशुराम यांच्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खूप चांगले खेळतात बॅकफुटला. एक धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत अशुराम. 2 धावा पूर्ण. मोतीराम पुढचा चेंडू स्लोवर वन छान पद्धतीने थांबवला या ठिकाणी मिड ऑफला. जोपर्यंत चेंडू फेक होईल दुसऱ्या धावेसाठी पोहोचतायत नाही. एकच धाव. कॉल दिला होता कारण अर्ध्यावर आपण पाहिलं तर बॉल टप्पा पडेपर्यंत वाट पाहिली. थोडासा चेंज ऑफ पेस होता. त्यानंतर त्या चेंडूला खेळलं मिड ऑफला. एक धाव. 2 चेंडू 2 धावा. आपल्या वैयक्तिक 3 धावा आहेत 2 बॉलमध्ये. पहिल्या बॉलमध्ये 2 आल्या होत्या. आपल्या वैयक्तिक 2 बॉल 3 धावांवर खेळतोय अशुराम ज्याने 23 धावा या अगोदर देखील केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. आणि 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरा सेमीफायनल. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोतीराम टू लालू. लालू साठी हा चेंडू. गती परिवर्तन खूप छान पद्धतीने जे क्रिकेट आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, ठाणा या परिसरामध्ये भिवंडी, त्याचप्रमाणे पनवेल, उरण, रायगड, अलिबाग या ठिकाणी देखील खेळलं जातं 50+, 40+, मास्टर्स. आणि असे कित्येक खेळाडू आहेत जे निश्चितपणे आपल्या तरुण वयात देखील उत्कृष्ट खेळ केलेला, जे अजूनही 50+, 60 वय जरी झालं तरी उत्कृष्ट खेळ करत असतात. पुढचा चेंडू आतमध्ये घेऊन आले. ऑफ ब्रेक ज्या प्रकारचा टप्पा होता आपण पाहिला आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळायला गेले. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 50+ अध्यक्ष राजू पाटील, सल्लागार मुकेशजी भंडारी, संदीपजी दळवी बेलापूर सचिव 50+ अण्णा गावडे खजिनदार, वाय बी पाटील कार्याध्यक्ष उरण. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलं. मिडॉनला एक धाव. धाव संख्या 4. गजानन माविकर महाराष्ट्र असोसिएशन 50+ उपाध्यक्ष यांचं देखील धन्यवाद. अटल खेल महोत्सव 2024 आज या वर्षातील शेवटचा दिवस आहे. 31. उद्या नवीन वर्ष सुरू होईल. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना आयोजकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. अशुरामसाठी मोतीराम यांचं क्या बात आहे. खूप छान फिरवलाय बघा. बॅट्समनचा स्टान्स कुठे होता? लेग स्टंपवर गार्ड होता आणि ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर टाकलेला बाहेर निघालेला चेंडू आडव्या बॅटने खेळायला गेले. लवकर ओळखणं आवश्यक आहे. मोतीरामने पहिल्या चेंडूवर ओळखलं जेव्हा बॅकफुटला जाऊन त्यांनी स्क्वेअर ट्राय कट करण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे थोडासा बाहेर निघाला चेंडू. पहिल्या ओव्हर नंतर बिनबाद 4 धावा. चला बॉलरचं नाव. पहिल्या ओव्हर नंतर 4 धावा. रसायनी 11 रायगड. बॉलरचं नाव दुसरा बॉलर मिलिंद. तर गोलंदाजीसाठी तर मिलिंद स्ट्राईकला आहेत. लालू नॉन स्ट्राईकला आहेत. अशुराम आणि गोलंदाजी करतोय मिलिंद. क्षेत्ररक्षण भरूया. एक शॉट स्क्वेअर लेग आहे राईट हँड बॅटरसाठी. शॉट मिड विकेट सर्कल मध्ये आहे की बघूया. नाही, डीप मिड विकेट स्क्वेअर लेगला जातोय खेळाडू. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. एक थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला आता खेळाडू आहे. पॉइंट आहे स्वीपर पॉइंट आणि एक लॉंग ऑफ. एक खेळाडू आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने लॉंग ऑनला देखील आहे सीमारेषेजवळ असं क्षेत्ररक्षण तयार केलेलं आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज मिलिंद. आणि स्ट्राईकला आहे लालू जो वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 3 बॉल 1 वर खेळतोय. 3 बॉल 3 वर खेळतोय तो म्हणजेच बॅट्समन नॉन स्ट्राईकला आहेत
पहिलाच लेग ब्रेक. कव्हरच्या दिशेने डीपला खेळाडू मोतीराम फील्ड करतील पायाने. एक धाव पूर्ण केली, 2 धाव. तिसऱ्या धावेसाठी जाणार का? मात्र चांगला थ्रो, रिले थ्रो. बॅट्समन पाहत होते, त्या दरम्यान दोघांनी कॉल दिला. मात्र पुढची धाव जी होती ती तिसरी धाव मात्र होऊ शकली नाही. सहज सुंदर 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या 6. गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म वर द विकेट. लालूसाठी पुढचा चेंडू आता मात्र हवेमध्ये उंच मारलेला आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि हा येतोय. हा अँड हँडसम षटकार. उंच माझा टोला. उत्तुंग षटकार. बिग वन. ऍक्शन रिप्ले बघा. बरोबर बॅट्समनच्या स्लॉट मध्ये मिळाला. आउट ऑफ द प्लॉट. इट्स अ बिगी 6 रन्स. संख्या टोटल आपण पाहतोय 12. 1.2. बघा हवा ज्या पद्धतीने सुरू आहे, बॅट्समनला ट्रॅव्हल होण्यासाठी संधी आहे. राईट आर्म वर द विकेट. पुढचा चेंडू लेग ब्रेक. आता मात्र संधी. ही चांगली गोलंदाजी. बॅट्समनला जो टप्पा टाकला होता तो निश्चितपणे आडव्या बॅटने त्याला देखील लपेटा ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने करायचं होतं. लपेटलं होतं ऑलमोस्ट. मात्र लिडिंग एज टॉप एज झाला, कारण पूर्णतः बॉलच्या पिचिंग पर्यंत बॅट्समन नव्हते. जाग्यावरूनच त्या चेंडूला आडव्या बॅटने स्लॉक करायला गेले होते. संख्या 13. 1.3. हवी हवी संख्या 13. 1.3. राईट आर्म राऊंड द विकेट टू द लेफ्ट हँड बॅटर. स्ट्राईकला अशुराम, गोलंदाज मिलिंद. आता मात्र खूप छान पद्धतीने गोलंदाजी. मगाशी पाहिलं तर थोडस लेग कटर टाकले, आता ऑफ कटर टाकले. छान असे गिफ्ट देखील या ठिकाणी आलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहोत जे आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एक संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे, ज्या संघाचं नाव आहे आगरी कोळी भाईंदर. आणि या 2 संघातील विजेता संघ यांच्या समोर अंतिम फेरीमध्ये खेळणार आहे. आज सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी देखील प्राईज डिस्ट्रीब्युशनला पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत. चेंडू आता मात्र संधी होती, निश्चितपणे संधी. मिलिंद बघा दोन्ही हात जवळ करून विचार करतोय का बॉल कोणता होता आणि नक्की बॅट्समन काय खेळायला गेले आणि कशी संधी मिळू शकली असती. मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. 1.5. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी कमबॅक केलेला आहे. बॅट्समनला समोर चेंडू टाकले, थोडासा मागे ठेवले आणि तिथून फिरवले होते. जेव्हा डावखुऱ्या बॅट्समन आला तेव्हा ऑफ कटर आपण पाहिला. थोडंसं गती परिवर्तन करून पुन्हा एकदा हर्षिराम सज्ज. पुढचा चेंडू आता मात्र नाही, खूप दूर आहेत खेळाडू. एक धाव तर मिळालेली आहे. क्षेत्ररक्षक जातोय, विकेट किपर आणि विकेट बहाल. सुसाईड, आत्महत्या, खेळाडू बाद. म्हणजे दोघांचाही ताळमेळ नव्हता, कोणी कोणाला कॉल नाही केला, फक्त धावले आणि खेळाडू बाद. पहिला गडी बाद होते. धाव संख्या 16. 16. पहिल्या ओव्हर नंतर जर आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी. 2 ओव्हर 16. 16. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 ना. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, ज्यामध्ये पहिल्या बॉलला षटकार आला होता. आणि नवीन बॅटर आता जयेश. दुसऱ्या बॉलला षटकार आला. आता नवीन बॅटर येतो जयेश. एक आक्रमक फलंदाज जयेश, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. चला लवकर. बॉलरचं नाव राजा.
सज्ज होतो राजा. राईट आर्म राऊंड द विकेट. डावखुरा बॅट्समन किशोर आहे. किशोर आलाय का बॅट्समन? स्ट्राईकला किशोर, ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं. दोन्ही डावखुरे फलंदाज आलेले आहेत आणि गोलंदाज सज्ज राजा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सोपा झेल. मिडॉनचा खेळाडू शॉर्ट मिड विकेटचा येतोय. मिडॉनला कव्हर करतोय ग्राउंड. दुसरा गडी बाद. धाव संख्या 16. स्वतः कर्णधार आलेत कॅप्टन राजा आणि आता अण्णा गावडे कॅप्टन येतोय. जलद गतीने टाकलेला, थोडासा खांद्याचा छान वापर केला आणि जोपर्यंत बघा राजा पुढे गेला होता, मात्र बॅकअपला त्याला वाटलं खेळाडू येईल, त्या दरम्यान एक धाव पूर्ण. तुझं अविनाशच नाव आहे ना? मला वाटलं मी काही चुकीचं बोललो की काय. जेडी महाराज. पुढे सरकते, धावसंख्या 2 पोहोचते 19. टोटल 2.4. या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारे राजा अनुभवी आहे, अनुभव निश्चितच दिसतोय. आरसीसी डोंबिवली या संघाकडून खेळत असताना कल्याण डोंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आरसीसी या परिसरामध्ये जर आपण पाहिलं, कल्याण डोंबिवलीमध्ये खूप काही आपण पाहिलं. मास्टर्स असेल, 50+ असेल, युवा क्रिकेट खूप जोरात खेळलं जातं. कल्याण डोंबिवली या परिसरातून टिळक चौक या संघाने 90च्या दशकामध्ये एक जबरदस्त कामगिरी. आता मात्र या चेंडूला गॅप मध्ये आहे. चेंडू बाहेर फेकला जातोय अक्षरशः आणि हा येतोय, हा अँड हँडसम षटकार. मात्र पंच त्या ठिकाणी खेळाडू म्हणतोय की आणि पंचांचा इशारा येतोय, चौकार आहे. विवेक कदम, जयदीप खरत, कल्याण टिळक चौक या ठिकाणी आपण पाहतोय. जो बॅटिंग करणारा संघ रसायनी 11 रायगड. संख्या पुढे सरते 23. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. राजा टू जयेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बऱ्यापैकी बाउन्स झालेला. एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू फेक येते आणि स्ट्रायकर एंडला, कारण पहिली धाव तुम्हाला जोरात काढावी लागेल तर दुसऱ्याचा
हर्षद. हर्षद ना गोलंदाजीसाठी येतोय. हर्षद की हरिश्चंद्र? हरचंद. हरचंद. हरिश्चंद्र आहे ना? हरिश्चंद्र आहे ना? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र गोलंदाजीसाठी येतो हरिश्चंद्र. हरी समोर आहे जयेश. धाव संख्या 3-24. पहिला चेंडू हरिश्चंद्रचा. खूप छान स्लॉग सीप खेळायचा होता. लो फुल टॉस. मात्र बॉल पिचिंग होईपर्यंत वाट पाहिली नाही, कारण वाट पाहिली तर वाट लागू शकते. पहिली वाट पाहून झाली, आता वाट लावायची वेळ आली होती. मात्र थोडासा खाली राहिला, अन्यथा हा देखील जयेशने ऑन साईडला आरपार चेंडू जाऊ शकला असता. कारण बघा, जे जे बॉलर आहेत सगळे जुन्या काळातील आहेत आणि त्यांना कल्पना आहे 50+ म्हटलं तर निश्चितच एमआरएचं क्रिकेट चांगलं खेळलेले आहेत. सिल्वोचे असतील, 10 बॉल असतील, सिक्सरचे असतील, सुप्रीमो असतील, सगळ्या गोलंदाजीच्या जर आपण पाहिलं हातातल्या जे बॉल आहेत त्याच्यावरती कला दाखवू शकतात ऑफ ब्रेक. आता मात्र डिक्लेअर मध्ये जाईल का बघूया. नाही. आणि आता मात्र बॉल डिक्लेअर मध्ये गेलेला आहे. एक धाव डिक्लेअर मध्ये आहे. बॉल द्या जुनं. चला बॉल घ्या. बॉल मॅच बॉल. बॉल बॉल नरेंद्रजी. संख्या 26 फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये जे जे प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवरून पाहतायत, तर तुमच्या माहितीसाठी 50+ क्रिकेट आणि खेळाडू लावलाय, ट्रॅप केलाय, जाळ्यामध्ये अडकवलं नाही. कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा, लेकिन हौसला नहीं छूटना चाहिए. जिस तरह का एक मौका था, बिलकुल एक शिकंजा कसा हुआ था. जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये मोठा मासा गळाला लागेल असंच वाटलं होतं. मात्र डीप पॉइंटचा खेळाडू त्याच्या हातातून झेल सुटला आणि जीवनदान मिळालं अशुरामला. पहिल्या मॅच मध्ये अशुरामला मिळालेलं जीवनदान किती महागात पडलं ते आपण पाहिलं होतं. 23 धावा कुठल्या होत्या, 50 धावांचं लक्ष दिलं होतं. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई या संघाला. पुढचा चेंडू हरिश्चंद्र ऑफ ब्रेक. सोपा झेल नाही, कव्हरच्या वरून खूप चांगल्या पद्धतीने लॉफ केलाय, राजा जातोय. 2 धावा सहज मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29. 3.4 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 29 2 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंट आहे. डीप वाईडिश लॉंग ऑफ आहे. एक डीपला स्क्वेअर लेगला पाहतोय. मिड विकेट आहे. लॉंग ऑन शॉट, मिड विकेट शॉट, स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू आता देखील या देखील चेंडूला खेळून काढल्या, मात्र खेळाडू मोतीराव. एक धाव पूर्ण केली. बघा रनआउटची संधी आहे का, जोपर्यंत चेंडू फेक. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 2 धावा. 31 1 टू गो. शेवटचा बॉल 31. 5 षटकांचा सामना आहे. खूप चांगली गोलंदाजी. षटकार चौकार थांबून ठेवलेले आहेत. कुठल्या प्रकारे चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही. अजूनही पाहिलं तर या ओव्हर मधला एक बॉल बाकी आहे आणि धाव संख्या 31. 31. पुढचा चेंडू राईट बॅट्समन साठी. आता ओ हो चकून गेला. विकेट किपर निश्चितपणे संधी होती विकेट किपरला. बॅट्समनला देखील बॉल कळला नाही, विकेट किपरला देखील कळला नाही. दाखवलं होतं ऑफ ब्रेक, टाकला लेग ब्रेक. एक चांगली पकड होती ग्रीपची बॉलची आणि अजून एक संधी मिळू शकली असती. धावसंख्या 32. 2 गडी बाद. निश्चितपणे विकेट किपरच्या हातामध्ये एक संधी होती. असं वाटलं होतं मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, प्रयत्न फसला, प्रयत्न हुकला. असं वाटलं होतं झेल देऊन बसला, मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून जीवनदान. अजून एक संधी मिळेल, कारण जर आपण जयेशचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज आहे. बॉल जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर निश्चितपणे क्लिअर होतोय. दुसऱ्या बाजूला आरसीसी डोंबिवली संघाचा विचार केला तर मोजून मापून तोलून एक घट्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो टप्पा चांगला आहे, नियंत्रण छान होतं.
दोन्ही बाजूला व्हेरिएशन्स करणारे जर आपण पाहिलं तर बोथ वेज गोलंदाजी जी केली राजा आणि त्यानंतर हरिश्चंद्रने त्याच्यावरती कळत चढवला. असं वाटलं होतं 3 ओव्हरमध्ये 24 झाल्यानंतर धावसंख्या जास्त वाढेल, मात्र 8 धावा आल्यात आणि एकूण धावसंख्या 8च्या सरासरीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32. बॉलरचं नाव काय? हरी वसंत शिगवण ना. तर वसंत आलेले आहेत. वसंत तयार. पहिला चेंडू वसंत यांचा. या ठिकाणी पॉइंटला खेळायचं होतं. दोन बॉल झाले, अजूनही 4 बॉल बाकी. धावसंख्या 39. पुढचा चेंडू तर मात्र खेळाडू वाईट डिश लॉंग ऑफला जातोय. 1 धाव. चेंडू फेक होणार का, स्ट्राईक घेणार का, मात्र चेंडू डॉट. धावसंख्या 40. 3 बॉल अजूनही बाकी आहे. अशुराम स्ट्राईक घेण्यासाठी पोहोचले होते, मात्र जयेश त्या ठिकाणी तयार नव्हते. निश्चितपणे जयेश वहां पर पूरी तरह से सहमत नहीं थे और इसीलिए वो सहमति दर्शाई नहीं उन्होंने. केवल 1 रन मुकम्मल. रन संख्या 40. वसंत शिकवण स्ट्राईकला जयेश आणि कॉट बिहाइंड. बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, काम तमाम. खेळाडू बाद गॉन. अनदर विकेट. वसंत शिकवणला मिळालेले यश मिळते आरसीसी डोंबिवली संघाला. अँड जयेश बॅक टू द पॅव्हलियन. 4 बॉल झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला अण्णा गावडे. 13 चेंडूमध्ये 24 धावांवर खेळतो अशुराम. पहिल्या मॅच मध्ये अशुरामने 23 धावा केल्या होत्या. आता 13 बॉलमध्ये 24 वर आहे. नवीन बॅटर लवकरात लवकर जायचंय तिकडे मागे धावत जा. त्याचं नाव काय नवीन बॅटरचं? धनाजी कुरंगळे गोलंदाजीसाठी सज्ज होतो. वसंत शिगवण राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर अण्णा गावडे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अण्णा गावडे खजिनदार देखील आहेत पाहिलं तर. 50+ महाराष्ट्र असोसिएशन. 1 बॉल. धावसंख्या 41. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा चांगला सुंदर असा आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे षटकार आला या ओव्हरमध्ये तरी सुद्धा मोठे ओव्हर होऊ शकली नाही. असं वाटलं होतं 11-12 होतील, मात्र निश्चितच अजूनही एक गोल बाकी आहे. बॉल महत्वाचा राहील. समोरच्या दिशेला वॉट शॉट. मस्तक परदस्तक. 6 रन. कमाल का स्ट्रोक. 47-48 टू विन. खूप उशिरा आला षटकार, कारण जास्त स्ट्राईक पासून वंचित होते. आपण पाहिले तर आपल्या वैयक्तिक 13 बॉल 14 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 30 धावा केलेल्या आहेत बॅट्समन अशुरामने आणि 1 बॉल 1 अण्णा गावडे. टोटल आपल्याला 21.
फॉर एनर्जी आणि टी फॉर टेक्निक टॅलेंट टेम्परामेंट. पहिला सी जो आहे एकाग्रतेचा आणि इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट जो आपण आय पाहतो नेहमीच अल्फाबेट बुद्धिचातुर्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवतोय. एकाग्र होऊन खेळतोय. स्पिरिट ऑफ द बॉल खेळतोय. 2 चेंडू 8. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. गवडे यांच्या हातामध्ये झेल बाद होतोय. उत्कृष्ट झेल. असं वाटलं काही क्षण बॉल थांबला की काय, मात्र नाही. छान झेल घेतला. हवा सुरू होती. हवेच्या विरुद्ध नाही तर हवे बरोबर खेळायचं होतं असं म्हणत असेल कुठेतरी अमोल की बॉल ट्रॅव्हल का नाही होऊ शकला. बघा ऍक्शन रिप्ले खूप छान कव्हर केलं इम्तियाजने आणि अण्णा गावडे यांच्या हातामध्ये झेल देऊन परततोय. खेळाडू बाद होतोय. अमोल आपल्या वैयक्तिक 8 धावांवर चौथ्या क्रमांकावर आलाय. नरेश स्पाईकला उमेश आहे. चांगला स्टार्ट होता. पहिल्या 2 बॉलला 8 आले. तिसऱ्या बॉलमध्ये कमबॅक केला झाले आणि लालू बघूया उर्वरित 3 बॉल मध्ये अजून कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण 5 ओव्हर मध्ये जर तुम्हाला 48 करायचे असतील तर निश्चितपणे तुम्हाला 9.33च्या सरासरी आवश्यकता आहे जिंकण्यासाठी सामना. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात आहे 27 बॉल मध्ये 40 पाहिजे. पहिला खेळाडू बाद होतो अमोल. स्ट्राईकला उमेश. नॉन स्ट्राईकला हरिश्चंद्र. बॅकफुटला गेले. संख्या आपण पाहतोय. जेवण छान होतं. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो ज्या प्रकारचे सामने पाहिले, त्यानंतर ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा सेमीफायनल आणि आता 48 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. जो संघ चेस करत आहे, पाठलाग करतोय, तो म्हणजे आरसीसी डोंबिवली अगेन्स्ट रसायन 11 रायगड. पुढचा चेंडू लालूचा आणि उमेशने या चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू आता डीप मिड विकेटला. खेळाडू त्या ठिकाणी येतोय, बॅट सोडतोय. 1 धाव पूर्ण. 2 धावांसाठी परत आहेत आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. शेवटचा चेंडू उमेश. अगोदर आपण एक पाहिलं तर बॉल 1 धावसाठी डिक्लेअर मध्ये होता घोषांकित क्षेत्रामध्ये आणि आता पाहिलं तर हरिश्चंद्र अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे. पहिल्या 3 बॉलवर आपण अमोलला खेळताना पाहिलं 3 बॉलमध्ये 8 धावा कडून तो माघारी परतला. 2 चेंडूवर 3 धावांवर खेळतोय उमेश आणि या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 9. आता मात्र या चेंडूला देखील खेळायला गेले पूल करायला. धावसंख्या पूर्ण पुढे सरकते. एकूण धावसंख्या टोटल किती 12 झालेत. कारण एक आपल्याला पाहायला मिळाला होता चेंडू ज्यावर 2 आले. 1 पहिला चेंडू आपण पाहिला तर षटकार, त्यानंतर 2, त्यानंतर कॅच, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 1, 6 आणि 2 8 9 10 11 आणि 1 12 धावा. पहिल्या ओव्हर नंतर 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 36 9ची सरासरी आवश्यक आहे. आस्किंग रन रेट 9 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड टू विन दिस मॅच टू टीम आरसीसी डोंबिवली. यानंतर विनंती राहील आगरी कोळी भाईंदर संघ राजू पाटील सर, आपला संघ आपण जय्यत तयारीनिशी ठेवायचा आहे. यानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल, 5-10 मिनिटं. त्यानंतर फायनल आपण सुरू करणार आहोत. राजू पाटील सर आपण तयार राहायचं आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. वाईड अशुरामच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची त्याची देखील शैली आहे गोलंदाजी करण्याची. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारचं त्याने गोलंदाजी आणि काही चेंडू टाकले होते स्ट्राईकला.
डाव्या यष्टीवरचा चेंडू, हा देखील पंचांचा इशारा येतोय वाईट. सलग 2 चेंडू वाईट. या 2 चेंडूने धावसंख्या 14, धावांची गरज आहे 24 बॉल 34. लक्ष आहे जिंकण्यासाठी धावांचं 48. 14 धावा झालेल्या आहेत आणि 24 चेंडूमध्ये तर 34 धावांची गरज आहे. राऊंड विकेट हर्षुराम. स्ट्राईकवर बॅटर आहेत उमेश, आणि उमेशने या चेंडूला खेळून काढलेल्या डीप. ओके, आतमध्ये बॉल असेल तर पळून काढायच्यात. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी उमेश जाणार जोपर्यंत चेंडू फेक येते. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या 16. 32ची गरज आहे 23 चेंडूमध्ये. पहिले 2 चेंडू वाईट, अवांतर धावा. 2 बॅक टू बॅक वाईड आले. त्यानंतर या षटकातील पहिल्या चेंडूवर व्हॅलिड आपण पहिला चेंडू पाहिला ज्यावर 2 धावा आल्यात, आणि पहिल्या चेंडूवर एकंदर आपण पाहिलं तर 4 धावा आलेल्या आहेत. उर्वरित जर पाहिलं तर 5 बॉल्समध्ये अजून किती धावा येणार याच्यावर खूप काही अवलंबून राहील, आणि हर्षुरामला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेट. डावे यष्टी बाहेर. ज्या प्रकारचं बघा, सरळ बॉल जेव्हा पिचिंग होतो तेव्हा आपण एक अँगल बनवतो, हा वाईट, आणि जेव्हा आपण थोडासा आपला साईड आम येतो त्यावेळेस निश्चितपणे जर बॉल व्यवस्थित पिचिंग झाला नाही तर या ठिकाणी चुकू शकतं, आणि तेच झालं या बाबतीत. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र बॉल लागलेला आहे, मात्र बघूया या ठिकाणी. चूक झाली, काही गरज नव्हती, चूक झाली. लेग बायच्या रूपात 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टोटल 19. एक वाईड आपण पाहिला होता. राम सावंत. बावीस बॉल्स आणि धावांची गरज 29. स्ट्राईकला उमेश. चेंडूवर निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलं होतं. थोडस बॉल लागला होता. राऊंड विकेट. आता मात्र निश्चितपणे समोर मिळालेला आहे खेळाडू बाद. लेग बिफोर विकेट नक्कीच या ठिकाणी समोर मिळाला, आणि कुठल्या प्रकारे पंचांकडून चूक होत नाहीये, आणि निश्चितपणे पहिला गडी ज्या पद्धतीने बाद झाला होता, मात्र असं वाटलं होतं की आता काहीतरी पार्टनरशिप होते, त्या दरम्यान समोर मिळाला उमेश, आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 19 वर दुसरा गडी बाद. 21 चेंडू 29 धावांचं लक्ष. राजा. नरेश बॅटिंगला आलेला आहे. त्यानंतर 5 डाऊन आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर येणाऱ्या राजा नरेशवर जबाबदारी राहील. मात्र हरिश्चंद्र जर याला पाहिलं तर अजूनही हरिश्चंद्रने खातं उघडलेलंच नाहीये. मॅक्झिमम त्याला स्ट्राईक मिळालेली नाही. या ओव्हरमध्ये देखील आपण उमेशला पाहिलं, त्याच्या अगोदर आपण अमोलला पाहिलं, आणि आत्ता नरेश स्ट्राईकला आले. म्हणजे हरिश्चंद्र जो आघाडीला गेलेला फलंदाज आहे, अजूनही त्याला स्ट्राईक मिळालेली नाही, वंचित आहे स्ट्राईक पासून, आणि त्याला देखील कुठेतरी स्ट्राईक मिळणं गरजेचं. ज्या प्रकारे त्याची बॅटिंग करण्याची क्षमता आहे, खेळी करण्याची क्षमता आहे, बॉल डोळ्याला की नचित कुठे लागलं हे पाहावं लागेल, कारण ज्या प्रकारचं डोळ्यावर आणि कपाळावर लागला होता बॉल उमेशला. डाव्या यष्टीवर चेंडू आपण पाहूया, आणि पंचांचा इशारा लेग बायच्या रूपामध्ये. एक धाव. संख्या 20. एक बॉल बाकी आहे. संख्या 20. 3 वाईट टाकलेले आहेत, आणि आता शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईकला बॅटर तयार आहेत. नावे हरिश्चंद्र. 10 बॉल आपण पाहिलं नॉन स्ट्राईकला होता. पुढचा चेंडू
आता मात्र या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू डीपला एकदा पूर्ण करणार हरिश्चंद्र त्या ठिकाणी पोहोचतो, नरेश त्या ठिकाणी येणार आणि जोपर्यंत चेंडू फेक होईल या ठिकाणी दुसऱ्या एंडला थ्रो. आणि बघा पंच बघतील, पंच सांगतील, पंच बघतील, पंच सांगतील. एक धाव आणि ही दुसरी. काय झालं नरेंद्र? दोन आताच्या, हा 2 धावा. धावसंख्या 22. 2-2 फॉर 2 आफ्टर 2 ओव्हर्स. 2-2 2-2 2 ओव्हर 2 विकेट, डबल 2 म्हणजे 22. बघूया बॉलिंगला कोण येणार. किशोर येणार, जयेश येणार की अजून एक एक्स्ट्रा बॉलर एक लागणार आहे, कारण 5 ओव्हर आहेत, 5 बॉलर आहेत. या अगोदर आपण किशोरला पाहिलं होतं, त्यानंतर आपण जयेशला देखील पाहिलं होतं. ती बाटली पाण्याची पडले, संपलं नाही तेच आहे. राम संध्याकाळी यानंतर एक फायनलच्या अगोदर छोटासा 5 मिनिटाचा ब्रेक असेल. टी ब्रेक आयटी घेतल्यानंतर आपण पुन्हा स्टार्ट करू फायनल. 50+ स्पर्धा आपण पाहतोय. अटल खेल महोत्सव 2024चा शेवटचा आपल्याला यानंतर सामना पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्पर्धेतला शेवटचा सामना असेल. 25 डिसेंबरला अटल खेल महोत्सवाला सुरुवात झाली. पाहता पाहता कधी कधी दिवस हे 7 संपले कळलंच नाही. अंडरम बॉक्स क्रिकेट, कबड्डी, ओरम क्रिकेट, आज 50+ ओरम क्रिकेट. आणि ओराम क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ओराम क्रिकेट खेळणारे खूप सुंदर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सिद्धेश्वर बॉईज, सिद्धेश्वर 11 फायनल खेळले ओपन मध्ये. आता मात्र कव्हरला खेळाडू त्या ठिकाणी आहे. रनआउटची संधी आणि खेळाडू पोचतोय तो म्हणजेच नरेश. एकदा धावसंख्या 23. इक्वेशन बघा, 17 बॉल मध्ये 25, 17 बॉल्स 25 टू विन. रसायनी 11 रायगड की आरसीसी डोंबिवली, कोण जिंकणार सेमीफायनलचा सामना? यानंतर आगरी कोळी भाईंदर आपण तयार राहायचंय, कारण या मॅच नंतर एक 5-10 मिनिटाचा चहा ब्रेक होईल, त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. याची दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्यायची. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज आहे जयेश, स्ट्राईकला बॅटर हरिश्चंद्र. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला अक्षरशः जबरदस्त क्षेत्ररक्षण. खेळाडू बाद होतोय. कळलं देखील नव्हतं लालूला की हातात बॉल या पद्धतीने येईल, मात्र सुंदर अशी नजर होती आणि सुंदर जे लाल्या, क्या बात है लाल्या. हा बघा चेंडू खेळून काढला आणि ज्या पद्धतीने आउट झाले. आता राजा नवीन बॅट्समन, येस मिलिंद आले पुढच्या क्रमांकावर, मात्र स्ट्राईक वरील राजा. जयेश तयार, स्ट्राईकला राजा. राईट आर्म ओव्हर द विकेट, जयेशचा चेंडू
आणि या चेंडूला उंच खेळलेला खेळाडू त्या ठिकाणी येणार का, मात्र झेल सुटला आणि हा चेंडू जातोय तो म्हणजेच 2 धावांसाठी परत आहे. जोपर्यंत चेंडू फेक येणार 2 धावा पूर्ण, धावसंख्या 25. 15 बॉल 21, सॉरी बरोबर ना, 23, 15-23. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. चौका. राजाच्या बॅट मधून आलेला एक सुंदर असा देखणा फटका. धावांची गरज आहे 14 बॉल मध्ये 19. स्ट्राईकला राजा, गोलंदाजी करतोय जयेश. पुन्हा एकदा ऑस्टनच्या पुढे शफल होऊन ज्या पद्धतीने आपण ओपन क्रिकेटमध्ये पिंटू पारशाला पाहायचो. ओ चाकून गेलाय. हा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल आला असता. राजाला देखील माहित आहे समोर जर बॅटला लागला असता तर. आणि इथे बॉल जास्त चांगला ट्रॅव्हल होते. समोर समोर बाउंड्री जवळ आहे. पंच केला तरी एक धाव. धावसंख्या 18, 13 बॉल. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षण मात्र डॉट चेंडू. क्या बात है. 12 बॉल 18. शेवटचा चेंडू डॉट आणि 12 चेंडू 18 धावांची गरज. पाच बॉलर आहेत, 5 ओव्हर. मात्र 5 बॉलर असताना बॉलिंगला कोण येणार. किशोर येणार, लालचंद येणार, कारण 2 बॉलर अजूनही आहेत. किशोर येणार की कोण येणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. 5 बॉलर 5 ओव्हर. 3 ओव्हर झालेले आहेत. 3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारची धावसंख्या आपण 30 पाहिलेले, अजूनही 18 करायचे आहेत. 12 बॉल्स बाकी आहेत. आणि गोलंदाजीसाठी अण्णा गावडे खजिनदार आहेत असोसिएशनचे, प्लस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. कितीतरी खेळाडू 50+ आपण या ठिकाणी खेळत असताना पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी अण्णा गावडे. स्ट्राईकला आहेत राजा. खूप छान हवा सुरू आहे, म्हणून मगाही देखील म्हटलं की हवेच्या विरुद्ध नाही, मात्र हवेबरोबर बॉल चांगला ट्रॅव्हल होतोय, क्लिअर देखील होतोय चांगल्या पद्धतीने. जास्त काही ताकद लावायची गरज नाहीये. त्या पद्धतीने फक्त टाइम केलं तरी बॉल ट्रॅव्हल होतोय. तर एका बाजूला आता अण्णा गावडे यांच्यावर जबाबदारी राहील की 12 बॉलमध्ये 18 डिफेंड कशा करू शकतात या ओव्हरमध्ये. स्ट्राईकला राजा, नॉन स्ट्राईकला नरेश. आणि ही ओव्हर फार महत्वाची आहे. बरोबर, या ओव्हरमध्ये तुम्ही जेवढं गोलंदाज डिफेंड करायचा प्रयत्न करेल ते गोलंदाजीच्या बाजूने चांगलं आहे. बॅट्समन मॅक्झिमम रन स्कोर करण्याचा विचार करेल, आणि त्याने जर मॅक्झिमम रन स्कोर केल्या तर त्यांना संधी आहे. पहिला चेंडू अण्णा गावडे यांचा, आणि पहिला चेंडू आडव्या बॅटने गॅपमध्ये खेळून काढलेला आहे. मात्र तिथे खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण केली. नरेश त्या ठिकाणी पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि नरेशने अक्षरशः राजाला धावायला भाग पाडलं, कारण त्याने क्रीज सुटली होती. त्याने अर्धा ग्राउंड पाहिलं, ग्राउंड कव्हर केलं होतं. त्यानंतर कुठेतरी त्याला रिप्लाय दिला, आणि त्या दरम्यान 2 धावा. 11 बॉल 16. अतिशय अटीतडीचा सामना. 11 बॉल 16. ऑफ स्टंपर शफल होते, मात्र त्या ठिकाणी थोडीशी पिचिंग लेग साईडला होता बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहायला खेळत असताना
10 बॉल, धावांची गरज 15. 10 balls 15. 10 चेंडू 15 धावांची गरज. सायनी 11 रायगड जिंकणार की निश्चितपणे डोंबिवली की रायगड. दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. स्ट्राईकला नरेश. अप्रतिम चेंडू डॉट. 9 बॉल 15. खूप सुंदर गोलंदाजी अण्णा गावडे यांच्याकडून. हा देखील चेंडू डॉट. 8 बॉल 15. खेळाडू बाद होतोय. आता स्ट्राईकला आलेला आहे. मिलिंद आलाय ना. मिलिंद मोतीराम सज्जद. 8 बॉल 15. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर 3च धावा दिलेल्या आहेत 3 बॉल मध्ये. अशा प्रकारे छान असे डिफेंड करताना अण्णा गावडे. पहिल्या बॉलला 2, दुसऱ्या बॉलला 1, त्यानंतर चेंडू डॉट केला. नंतर अजून एक विकेट. 8 बॉल 15. आणि आता मात्र डिक्लेअर मध्ये नाही, आतमध्ये आहे बॉल. पळून काढायचे आहेत. 7 बॉल 14. शेवटचा बॉल. 7 balls 14. अतिशय अडीतडीचा सामना. खूप चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या. अण्णा गावडे अनुभव. राजा स्ट्राईकवर. याच्याकडून अपेक्षा आहेत. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर निश्चित कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. समीकरण गणित बदलेल आणि त्याची बॅटिंग या ठिकाणी राजाला करावी लागेल. दुसऱ्या बाजूला अण्णा गावडे हे देखील सज्ज आहेत. शेवटचा एक चांगला ड्रीम बॉल टाकावा लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत अण्णा गावडे. यांचा पुढचा चेंडू ऑफ ब्रेक. समोर ज्या पद्धतीने टाकलेला चेंडू गेला डीप. मिड विकेटच्या हिशोबाने 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 36 आणि धावांची गरज आहे 6 बॉल 12. 6 चेंडू 12 धावांची गरज. हॅलो. आणि पहिला चेंडू चकून जातोय. हा गोलंदाज जबरदस्त आहे. 1 धाव पूर्ण केली. कॉल करतोय दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव घेण्या अगोदर आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहेत. नाही, खेळाडू बाद होतोय. अशा प्रकारे 1च धाव मिळते. मोतीराम आलेले आहेत नवीन बॅटर. 5 बॉल 11.
सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय अडीतडीचा सामना. 5 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस. कोण बनणार विजेता? डोंबिवली की रायगड? रायगड की डोंबिवली? रायगड संघ आपण पाहतोय जो या ठिकाणी डिफेंड करत असताना रसायनी 11 रायगड, तर फलंदाजी करताना डोंबिवली संघाला 5 बॉल मध्ये 11 करायचे. एक मोठा फटका आवश्यक. खूप चांगल्या प्रकारे चेंडू होता, मात्र खूप वळला वाईट, कारण सिल्वचा बॉल आपण पाहतोय. 5 धावांची गरज. स्ट्राईकला राजा. किशोर. व्हॉट अ शॉट. खूप सुंदर पद्धतीने खेळला. निश्चितपणे 2 येतील. स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल, मात्र स्ट्राईक पासून दूर राहिले. 2 बॉल 4. कंपल्सरी चेस. राजाला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं, मात्र तो धावू शकला नाही. 2 चेंडू 4. आगरीकोळी भाईंदर या संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण टॉस साठी तयार राहायचंय. त्यानंतर फायनल आहे. आगरीकोळी भाईंदर. नो बॉल वगैरे कोणी सांगितलं. बॉल 4. कंपल्सरी. 2 बॉलला 4 धावांची गरज. हे 2 4 की 5? खेळाडू बाद. आउट.
झाला तीच महत्वाची टर्निंग पॉइंट कदाचित ठरू शकली असती आणि तीच ठरली कारण राजा जे काही सेकंड रन साठी धावले नाहीये. अश्विरामने चांगला थ्रो केला, राज्याला वंचित केलं स्ट्राईक पासून. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.